Hello everyone, I am Bhaskar Ankush, working as assistant professor in chemistry at Rasika Mahavidyalaya Devni. Today we are going to see the orientation effect. This unit, the topic from the chapter aromatic hydrocarbons and aromaticity. ओरिएंटेशन इफेक्ट मीन्स, सुरुवातीला मी तुम्हाला मराठीत सांगतो की ओरिएंटेशन इफेक्ट म्हणजे काय. म्हणजे एरोमॅटिक रिंग वरती आपल्याला एखादा असा ऑलरेडी ग्रुप असतो जो की OH असेल, फिनॉलच्या बाबतीत OH असेल, टोलिन मध्ये CH3 असेल, नायट्रोबेन्झिन मध्ये NO2 असेल, तर नायट्रोबेन्झिन किंवा फिनॉल किंवा टोलिन या ग्रुपचं जेव्हा आपण नायट्रेशन करतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो, तर जो ग्रुप ऑलरेडी त्या रिंग वरती प्रेझेंट आहे तो ग्रुप काय इफेक्ट करतो. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, जसं की NH2 आहे, OH आहे, अल्किल ग्रुप आहेत, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर येणारा इनकमिंग इलेक्ट्रोफाइल हा आर्थो किंवा पॅरा पोझिशनला अटॅक करेल, कारण तिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे जे ग्रुप ऑलरेडी प्रेझेंट आहे ते त्या रिंगला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात, इलेक्ट्रॉन देतात. त्यामुळे काय होते, आर्थो आणि पॅरा पोझिशन. आर्थो म्हणजे 2 and 6 पोझिशन, पॅरा म्हणजे 4 पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी मेटापेक्षा जास्त असते, म्हणून इनकमिंग ग्रुप हे आर्थो पॅरा पोझिशनला होतात. म्हणून याला ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणतात. त्या ग्रुपला, जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे त्यांना रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणतात, आणि आर्थो पॅरा पोझिशनला येतात म्हणून याला आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हणतात. म्हणून यालाच ओरिएंटेशन किंवा डायरेक्टिव्ह इफेक्ट असं याला म्हटलं जातं. त्यानंतर जे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहेत ते इलेक्ट्रॉन काढून घेतात रिंग मधले, त्यामुळे त्या रिंगलाच डिऍक्टिव्हेट करतात. म्हणून आर्थो पॅरा पोझिशन हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतात ॲज कम्पेअर टू मेटा पोझिशन, म्हणून याचा रेट ऑफ रिॲक्शन हा कमी होतो. Now we will see the one by one point. In monosubstituted benzene, the substituent may direct incoming substituent electrophile either at the ortho, para or meta positions, which depend upon the nature of the substituent which is already present on the ring. जो रिंग वरती ऑलरेडी सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे तर त्याचं नेचर काय, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर येणारा इनकमिंग इलेक्ट्रोफाइल हा आर्थो किंवा पॅरा पोझिशनला अटॅक करेल, आणि जर तो प्रेझेंट असलेला सबस्टिट्यूएंट इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग असेल, जसं की कार्बोनिल ग्रुप असतील, सायनाइड असेल किंवा NO2 असेल, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असेल तर अटॅक होणारा इलेक्ट्रोफाइल हा मेटा पोझिशनला अटॅक होईल. याच इफेक्टला डायरेक्टिव्ह इफेक्ट किंवा ओरिएंटेशन इफेक्ट असं म्हणतात. इन द अदर वर्ड्स, monosubstituted benzene ring subjected for the further substitution reaction to find out the relative position for incoming electrophile or nucleophile is known as orientation effect. The substituent already present activates or deactivates the benzene ring towards further electrophilic substitution. These effects are called as ring activating or deactivating effect. If electrophile is electron donating substituent, then it activates the ring towards electrophilic substitution reaction. While if it is electron withdrawing substituent, then it deactivates the ring. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तो इलेक्ट्रॉन देऊन त्या रिंग वरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतो, त्या रिंगला ऍक्टिव्हेट करतो, त्या रिॲक्शनचा रेट वाढवतो, आणि त्याचा आर्थो पॅरा पोझिशनचा इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवल्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाइल हा आर्थो पॅरा पोझिशनला अटॅक होतो. आणि जर सबस्टिट्यूएंट इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग असेल तर तो
रिंगला ऑर्थो पॅरा पोझिशन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट करतो, म्हणून कंपॅरेटिव्हली मेटा पोझिशन हे इलेक्ट्रॉन रिच असतात. म्हणून जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतो तेव्हा येणारा इलेक्ट्रोफाइल हा 3 किंवा 5 पोझिशन्स म्हणजेच मेटा पोझिशन्सला अटॅक होतो. आपण एक एक्झाम्पल बघू. अगोदर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, जे ऑर्थोला असतात तेच पॅराला सुद्धा असतात, ऑर्थो पॅरा पोझिशनला सेम होतात. म्हणजे जे ग्रुप ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतील तेच ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग किंवा रिंग ऍक्टिवेटिंग ग्रुप असतील. नाउ ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग और रिंग ऍक्टिवेटिंग ग्रुप्स मीन्स द substituent group or monosubstituted benzene directs the position of incoming electrophile at the ortho para position simultaneously. These groups are called as ortho para directing groups. Such atom or groups activates the benzene ring towards further electrophilic substitution by donating or releasing electrons towards the aromatic ring, and they increase the rate of electrophilic substitutions reactions. Therefore, they are also called as ring activating groups. जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात ते अरोमॅटिक रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात, त्यामुळे रिएक्शनचा रेट वाढतो, त्यामुळे इलेक्ट्रोफाइल हा ऑर्थो पॅरा पोझिशनला अटॅक होतात. ते कोणते ग्रुप आहे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर ते असतात ज्याच्यावर की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात किंवा ते त्या कार्बनपेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची या सर्वांची जास्तच आहे, परंतु याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची अशी जोडी जे नॉन बॉन्डिंग असतात, कुठे बांधलेली नाही. दिस OCH3 means methoxy or any alkoxy group, NH2, OH, Cl, Br, NR2 etc. हे जे आहेत हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. हे प्लस एम इफेक्ट मेझोमेरिक इफेक्ट दाखवून हे रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात, त्यामुळे रिएक्शनचा रेट वाढतो. म्हणून ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे ते ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइल अटॅक होतो. आता यापैकी जर बेन्झीन रिंगला हे अटॅच असेल तर त्याचं कंपाऊंड असेल ॲनिसोल. जर NH2 ग्रुप अटॅच असेल तर ॲनिलीन, OH असेल तर फिनॉल, Cl असेल तर क्लोरोबेन्झीन, Br असेल तर ब्रोमोबेन्झीन. अशा प्रकारे यापैकी कोणते आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. या OR याच्या ठिकाणी CH3 सुद्धा असू शकतो. CH3 हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट दाखवतो, म्हणून CH3 सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. फॉर एक्झाम्पल we will take the phenol. Since this OH having 2 lone pair of electron, this OH group of phenol have 2 lone pair of electrons on oxygen atom. Therefore, OH is electron rich group. It shows electron donating mesomeric effect or also called as plus M effect. Hence, it increases the electron density at the ortho and para positions. Therefore, incoming electrophile, that is electrophile means electron deficient species, preferentially attack at the electron rich ortho and para positions and not at meta positions, because ortho and para positions are more electron rich as compared to the meta position. Here you can see this lone pair of electrons, 2 lone pair of electrons present on this oxygen atom. One of the pair of electron is lone pair of electron shifted or gives towards the aromatic ring, and these pi bonds which are present in the aromatic ring, this get delocalized at the adjacent carbon atom, and this negative charge or extra electron or electron density continuously they delocalize at this 2, 4 and 6 positions. These 2 and 6 position are called as ortho position, and this para position is called as 4 position is called as para position. Therefore, this
2, 4 and 6. These are called as ortho and this one is para position. Therefore तर या कंपाऊंड मध्ये हे ऑर्थोला निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथं ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, पॅराला सुद्धा इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. ही जी काही 3 आणि 5 पोझिशन आहे इथं निगेटिव्ह चार्ज नाही, म्हणजेच याच्यापेक्षा ऑर्थो पॅरापेक्षाही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे, म्हणून येणारा इलेक्ट्रोफाइल हे ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला अटॅक होईल. फॉर एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, टोलिन. In toluene, the CH3 group is directly attached to the benzene ring. It shows hyperconjugation effect or positive inductive effect. Therefore, it increases the electron density at ortho and para position by hyperconjugation effect and plus I effect or electron donating inductive effect. Therefore, incoming electrophile preferentially attack at the ortho-para positions. These are hyperconjugative structures. Hyperconjugative structures means alpha CH bonding electron shifted towards the aromatic ring. आणि अशा प्रकारे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. So meta directing and deactivating groups. These groups withdraw electron from the aromatic ring and it makes electron deficient ortho and para position. Therefore, incoming electrophile will be preferentially attacked at the more electron rich meta position. These are the examples of nitrocyano-carbonyl or the ammonium or the electron withdrawing group. For example, nitrobenzene. In nitrobenzene, NO2 group is acting as a strong electron withdrawing group. It removes electron, withdraw electron from the aromatic ring, and it makes electron deficient position at the 2, 4 and 6 position. Therefore, this ortho para position become electron deficient. Therefore, incoming electrophile will preferentially attack at the meta position. Now, this is the third class of the ortho para directing but deactivating. याच्या अगोदर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतील तर ते ऍक्टिव्हेटिंग होते, परंतु ते ऑर्थो पॅरा असतील तरी डिऍक्टिव्हेटिंग आहेत. फॉर एक्झाम्पल, दिस हॅलोजन atoms are due to they have the lone pair of electron, therefore these donate electrons toward the ortho para position. But due to higher electronegativity, more electronegativity, they deactivates the ring by minus I effect and increase electron deficient electron density at the ortho and para position by plus M effect. Here, this chlorobenzene is an example of this class of the compounds. Now, relative reactivity order of the following compounds towards the aromatic electrophilic substitution. आपण बघितलंय फिनॉल, टोलिन, क्लोरोबेन्झीन, नायट्रोबेन्झीन. तर यापैकी अशी ऑर्डर आहे. फिनॉल्स आर reacts faster than toluene, it reacts faster than benzene, they react faster than chlorobenzene and it is faster than nitrobenzene. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर रिएक्शन स्लो असेल, फॉर एक्झाम्पल नायट्रोबेन्झीन, आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर रिएक्शन फास्ट होईल. तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये ओरिएंटेशन इफेक्ट आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ऑर्थो पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूएंट येतो, आणि मेटा डायरेक्टिंग असेल म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतील तर मेटा पोझिशनला इलेक्ट्रोफाइल येतो. अशा प्रकारे आपण याच्यात ओरिएंटेशन इफेक्ट पाहिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील भाग पाहू. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड अटेन्शन. थँक्यू. इफ यू लाईक माय व्हिडिओज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.